स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण दुसरा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। याबद्दल पहिला व्हिडिओ झालेला आहे। आपण बघत आहोत BA सेकंड इयर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याचं सेकंड इयरचं सब्जेक्ट आहे। आपला विषय आहे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी। याच्यामधलं घटक 1 मधला पहिला व्हिडिओ बघितलो आपण। घटक 1 मध्ये जो काही धडा आहे आपला त्याच्याबद्दल पहिला व्हिडिओ बघितलो आपण। जो धडा आहे आपला पहिला तो औद्योगिकीकरण आहे। हे औद्योगिकीकरणाचा पहिला व्हिडिओ झालेला आहे। याच्याबद्दल इंट्रोडक्शन याची माहिती वगैरे आपण बघितलेला आहोत। जर कोणी चॅनलवर नवीन असाल, जर तो पहिला व्हिडिओ बघितला नसाल तर तो पहिला व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही, व्हिडिओजमध्ये आहे। जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। याच्यानंतरचा आपण पॉईंट बघणार आहोत मित्रांनो। पहिल्या व्हिडिओमध्ये हे प्रास्ताविक बघितलो आपण, हे पूर्ण वाचून काढून हे समजून घेतलो आणि हे उद्दिष्ट पण बघितलो आहोत। हे प्रास्ताविक आपलं झालेलं आहे। याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं, थोडं रिव्हिजन जर केलात तुम्ही तर पूर्वी जे काही मनुष्य उत्पन्नाची साधने आहेत ते जंगले व शेती याच्यावरून घेत होता व त्यानं त्याची उपजीविका चालत होता। शेती व जंगले याच्यावर त्याची उपजीविका चालत होता। मग नंतर यंत्राचा शोध लागला। जसं यंत्राचा शोध लागला तसं त्याच्या उत्पन्नात वाढ झाली, पैशाला महत्त्व आलं, बाजारपेठेची निर्मिती झाली। असे खूप काही पॉईंट होते ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहात। तो जर बघितला नसेल तर कोणी ते बघून घ्या। त्याच्यानंतर आपण हे खालचं पॉईंट बघणार आहोत, हे औद्योगिकीकरण। याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, औद्योगिकीकरण प्रक्रियाची पूर्वपीठिका हे बघणार आहोत मित्रांनो। औद्योगिकीकरण प्रक्रियाची पूर्वपीठिका म्हणजे औद्योगिकीकरणाच्या पूर्वी मनुष्य कसा होता, काय त्याच्यामध्ये बदल झालेत, कोणत्या क्षेत्रामध्ये त्याच्यात खूप बदल झालेत, काय काय सोपं झालं, काय अवघड झालं, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। बघा आपण सुरुवात करूया या पॉईंटसाठी। औद्योगिकीकरणामुळे मनुष्याच्या सामाजिक आर्थिक जीवनात कोणकोणते बदल झाले हे आपल्याला समजावून घ्यायचे आहे। औद्योगिकीकरणामुळे मनुष्याच्या सामाजिक आर्थिक जीवनात कोणकोणते बदल झाले आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचे आहे। त्यासाठी प्रथम औद्योगिकीकरण म्हणजे काय, ते कसे घडले हे आपण समजून घेऊ। तसेच सामाजिक परिवर्तन प्रक्रियेशी निगडीत असलेली एक प्रक्रिया म्हणून आपण येथे औद्योगिकीकरणाचा विचार करणार आहोत। बघा मित्रांनो, हे औद्योगिकीकरणाचा पॉईंट खूप मोठा आहे। अजून आपल्याला समोर समजूनच घ्यायचं आहे की औद्योगिकीकरणामुळे समाजात आर्थिक किंवा सामाजिकमध्ये कोणकोणते बदल झाले आहेत आणि या औद्योगिकीकरणाला आपण एक सामाजिक परिवर्तनाशी निगडीत घटक आहे म्हणून आपल्याला विचार करून हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला, अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी आपल्या जीवनावश्यक प्राथमिक गरजा भागवण्यासाठी मनुष्य प्राचीन काळापासून उत्पन्न करीत आला आहे। अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या मूलभूत गरजा आहेत, ते भागवण्यासाठी मनुष्य हा प्राचीन काळापासूनच उत्पन्न करीत आला आहे। उत्पन्नाची साधने मात्र कालक्रमानुसार उत्क्रांत होत गेलेली दिसून येतात। म्हणजे जे काही उत्पन्न करण्यासाठी जे साधनं होते ती साधनं कालक्रमानुसार त्याच्यामध्ये खूप बदल होत गेलेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे। पाषाण युगात दगडी आयुधाचा शिकारीसाठी वापर करून मनुष्य आपले अन्न प्राप्त करीत होता। जेव्हा पाषाण युगामध्ये माणूस दगडी आयुधाचा शिकारासाठी म्हणजे जे काही दगडाचा हत्यार तयार करून शिकार करत होता व त्यावरून त्याचे अन्न प्राप्त करून जगत होता मित्रांनो। मग बघा आता पुढं काय झालं, पुढे शेतीचा शोध लागल्यावर लाकडी नांगर इत्यादी अवजारे तयार झाली। मग नंतर शेतीचा शोध लागला, मग नंतर लाकडी नांगर ही अवजारे तयार झाली। या अवजाराच्या साहाय्याने कुटुंबाच्या व फार तर गावाच्या गरजा भागवण्यापुरते उत्पादन केले जाई। ते जे काही शेतीचं व अवजाराचं जे काही तयार भेटलं त्यांना, त्याच्यावरून कुटुंब व काही गावापुरतं उत्पन्न त्यांना भेटू लागलं, भागवण्यापुरते उत्पन्न केले जाई। ही उत्पादन प्रक्रिया नैसर्गिक साधनस्रोतावर अवलंबून असे। जे काही उत्पन्न घेत होते शेतीवरून ते नैसर्गिक साधनावरच अवलंबून होतं। नदीचे किंवा विहिरीचे पाणी शेतीला देण्यासाठी मोठ तयार करणे किंवा अशाच प्रकारच्या उत्पादन साधनाचा विकास माणसाने केला होता। बघा, नदीचे किंवा विहिरीचे पाणी तेव्हा शेतीसाठी वापरत होते। अशाच प्रकारे त्यांनी उत्पन्नाचा विकास थोडाफार तयार केला होता। त्याच्यानंतर बघा, वस्त्रे विणण्यासाठी चरख्यावर सूत काढणे व हात मागावर कापडणे विणण्यापर्यंत प्रगती झाली होती। मनुष्य तेव्हा वस्त्र जे काही तयार करत होता तो चरख्यावर करत होता, सूत काढणे, त्याच्यावरून वस्त्र तयार करून त्यांना वापरत गेला। त्याच्यानंतर बघा, मध्ययुगापर्यंत अशा नैसर्गिक साधनस्रोतावर आधारलेल्या उत्पादन साधनावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था अंमलात आली होती। मध्ययुगापर्यंत अर्थव्यवस्था कशी होती
जे काही साधनं आहेत ते निसर्गापासून मिळत होते, निसर्गापासून आधारलेली होते ते अशी अर्थव्यवस्था इथं अंमलात आली होती मध्ययुगापर्यंत. बघा, मध्ययुगापर्यंत अशा नैसर्गिक साधनावर आधारलेल्या उत्पन्नावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था अंमलात आलेली होती. त्याच्यानंतर बघा, परस्परामध्ये वस्तू नियमाच्या स्वरूपात देवघेव होत होती. परस्परामध्ये वस्तू विनिमयाच्या स्वरूपात देवघेव होती. म्हणजे पैसे देऊन एखादी वस्तू तेव्हा विकत घेत गेले नव्हते. वस्तूवरून वस्तू, म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे, जर तुम्हाला ज्वारी पाहिजे तर तुम्ही त्यांना गहू द्यायचा आणि त्यांनी तुम्हाला ज्वारी देते, असं तेव्हा बाजारपेठ होती. म्हणजेच त्यांचं एक वस्तू विनिमयाचं एक स्वरूप होतं. त्याच्यानंतर बघा, बाजारपेठांचे हे प्राथमिक स्वरूप त्या काळात अस्तित्वात होते. जे काही बाजारपेठेमध्ये आपण पैसे देऊन जे काही माल आणतो तेव्हा ते असं नव्हतं. तेव्हा काय होतं, वस्तू विनिमयाचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये बघा, बाजारपेठ हे प्राथमिक स्वरूपाचे त्या काळात अस्तित्वात होतो. त्याच प्रकारचा बाजारपेठ तेव्हा अस्तित्वात होती. तेव्हा बाजारात पैसे घेऊन न जाता काही वस्तू घेऊन जायचं, आपण काही वस्तू त्यांना द्यायचं, त्यांनी आपल्याला जे लागते आपल्याला ते वस्तू त्यांनी आपल्याला देतात. त्याच्यानंतर बघा, औद्योगिक क्रांतीनंतर मात्र या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला. औद्योगिक क्रांती जेव्हा आले तेव्हा या स्वरूपामध्ये हे जे काही बाजाराचं आहे स्वरूप त्याच्यामध्ये खूप सारं बदल आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, औद्योगिकरण हे उत्पादन व्यवस्थेचे एक नवे स्वरूप अथवा प्रकार मानता येईल. हे जे काही औद्योगिकरण आहे हे उत्पादन व्यवस्थेचे नवे स्वरूप अथवा प्रकार मानता येईल, जेव्हा एखाद्या समाजात जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन यांत्रिक साधनाच्या व वीज वाफ यासारख्या बिगर मानवी शक्तीच्या आधारे मोठ्या प्रमाणात होऊ लागते, तेव्हा त्या समाजाचे औद्योगिकरण झाले असे म्हणता येईल. बघा, आता आपल्याला समाजाचे औद्योगिकरण झाले असे कधी म्हणता येईल, जेव्हा एखाद्या समाजातील जीवनावश्यक वस्तूचं जे काही उत्पादन आहे ते माणसाच्या ऐवजी यंत्राच्या सहाय्याने घेतलं जातो, तेव्हा त्या समाजाचे औद्योगिकरण झाले असे म्हणता येईल. हेच आहे त्याचं मिनिंग. त्याच्यानंतर बघा, औद्योगिकरणाची सुरुवात प्रथम युरोपीय देशामध्ये 18व्या व 19व्या शतकामध्ये झाली. बघा, औद्योगिकरणाची सुरुवात कुठं झाली, युरोपीय देशामध्ये 18व्या 19व्या शतकामध्ये झाली. वाफेच्या इंजिनाचा शोध लागून युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. पहिलं सुरुवातीला काय लागलं, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला व युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. तेथपासून वस्तूच्या उत्पादनामध्ये यंत्राचा व तंत्रविषयक विद्येचा वापर अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला. कारखाना व वस्तूच्या उत्पन्नाचे केंद्र झाले. औद्योगिकरण होण्या अगोदर समाजात जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन प्रामुख्याने मानवी व प्राण्यांच्या शक्तीच्या आधारे उत्पन्नाच्या घरामध्ये केले जात असे. बघा, औद्योगिकरणाच्या अगोदर जे काही उत्पादन होतं माणसाचं जीवनावश्यक वस्तूचं ते मानवाच्या किंवा प्राण्यांच्या शक्तीद्वारे घेत होते, पण आता औद्योगिकरणामुळे ते सर्व यंत्रणेवर अवलंबून झालेलं आहे. पूर्ण काम यंत्रणाच करू लागली. यालाच म्हणतो आपण औद्योगिकरण. जेव्हा पूर्ण जे काही मानवाचं कार्य आहे तो यंत्रणा करतो आणि मानव त्या यंत्रणाद्वारे आपलं कार्य किंवा आपलं काम ते करून घेतो, ते जर समाजामध्ये किंवा देशामध्ये जर जास्त प्रमाणात होऊ लागलं की त्या देशाचं जे काही आहे औद्योगिकरण झालं असं आपण म्हणतो. सामाजिक औद्योगिकरण झालं आहे असं पण आपण म्हणू शकतो. या पारंपरिक उत्पादन व्यवस्थेचे स्वरूप गृह उद्योग व कुटीर उद्योग अशा स्वरूपाचे होते. बघा, याच्यानंतर अशा रीतीने यंत्राचा शोध लागल्यावर उत्पादन करण्याची किमया बदलली व औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. बघा, आता अशा रीतीने यंत्राचा शोध लागल्यावर उत्पादन किमया बदलली, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला, सुरुवात झाली औद्योगिक क्रांतीची. त्याच्यानंतर तेल व विजेच्या उपकरणामुळे मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येऊ लागले. तेल व विजेच्या उपकरणामुळे मालाचे उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रकारे उत्पादन होऊ लागलं, कमी वेळेमध्ये जास्त काम होऊ लागलं, म्हणूनच उत्पादन पण जास्त येऊ लागलं. त्याच्यानंतर पुढं काय म्हणलं बघा, पुढं बघूया आपण, मानवी श्रमाची बचत होऊन यंत्रशक्तीचा वापर होऊ लागला. बघा, मानवी श्रमाची जे काय झाली बचत झाली, माणसाचं काम कमी होऊ लागलं व यंत्राचा वापर जास्त होऊ लागला. त्याच्यानंतर त्यामुळे अर्थउत्पादन, बाजारपेठा, माणसाचे सामाजिक संबंध या सर्वच घटकावर परिणाम झाला. बाजारपेठा वाढू लागले, उत्पादन वाढू लागलं, माणसांचं सामाजिक संबंध खूप चांगलं होऊ लागलं. त्याच्यानंतर बघा, उदाहरणार्थ यंत्राच्या माध्यमातून निर्माण होणारे उत्पादन एका विशिष्ट यांत्रिक प्रक्रियेतून होऊ लागले. त्यासाठी
तांत्रिक कौशल्य माणसाला शिकावी लागली. बघा जे काही यंत्रणा आपण काम करू लागलो त्याच्यासाठी आपल्याला तांत्रिक कौशल्य पण आलं पाहिजे, ते पण माणसाला शिकावं लागलं. तो यंत्र चालवणार कसं, त्याच्यासाठी कसं चालवणार, त्याच्यामध्ये कुठं काय वापरायचं, ते सर्व त्याला कौशल्य जे काही यांत्रिक ते शिकावी लागली. ही तांत्रिक कौशल्य शिकवणारी यंत्रणा निर्माण झाली. ते शिकवण्यासाठी पण यंत्रणा पुन्हा निर्माण झाली. त्याच्यानंतर या तांत्रिक कौशल्याबरोबरच व्यवस्थापकीय कौशल्य ही नव्याने निर्माण करावी लागली. जे काही व्यवस्थापकीय कौशल्य असतात व्यवस्था करणारी, ते पण नव्याने निर्माण करावी लागली. या प्रक्रियेतून पारंपरिक पद्धतीच्या उत्पादन प्रक्रियेपेक्षा औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन प्रक्रिया अधिक पद्धतशीर व नियमबद्ध होऊ लागली. बघा जे काही पारंपरिक उत्पादन जे प्रक्रिया होती पहिल्याची पारंपरिक, त्याच्यापेक्षा औद्योगिक क्षेत्रातील जे उत्पादन प्रक्रिया आहे ते पद्धतशीर व नियमबद्ध होऊ लागले. म्हणजे आता यंत्रणाद्वारे काम करून घेतलं जर उत्पादन करावं लागलं तर पद्धतशीर तर होणारच आहे व नियमबद्धच होणार आहे. म्हणजे एवढ्या काळात तेवढंच उत्पन्न होणार म्हणजे होणार, फिक्सच आहे. त्याच्यानंतर बघा कच्च्या मालावर यंत्राच्या साहाय्याने प्रक्रिया करण्याचे तत्त्वज्ञान प्रगत झाले. तसे कारखान्याचे जाळे वाढू लागले. कच्च्या मालावर बघा प्रक्रिया करून पक्का माल बनवणे याची यंत्रणा प्रगत झाली. कारखान्याचे जाळे वाढू लागले. जिकडल्या तिकडे कारखाने होऊ लागले. उत्पन्नात भरमसाठ वाढ झाल्याने तयार मालाला विक्रीसाठी बाजारपेठेची निर्मिती करणे भाग पडले. बघा उत्पन्नात जर भरमसाठ वाढ झाल्याने बाजारपेठेची निर्मिती करणे भाग पडले, कारण उत्पन्न जास्त लागलं त्याच्यामुळे बाजारपेठा पण जास्त होऊ लागले. वस्तू विनिमयाची बाजारपेठ मागे पडून हुंडा व पैसा यांच्या माध्यमातून खरेदी विक्री व्यवहार होऊ लागले. आता बघा औद्योगिकरण आल्यामुळे वस्तू विनिमयाचं जे काय झालं ते मागं पडून गेलं. आता हुंडा व पैशाच्या माध्यमातून खरेदी विक्री होऊ लागली. आता आपण वस्तू घेऊन जातो का बाजारमध्ये, घेऊन जात नाही, आता आपण पैसे घेऊन जातो. पैशावर आता बाजार आधारित आहे. तेव्हा काय होतं, वस्तू विनिमयाचं होतं, वस्तू द्यायचे वस्तू घ्यायचे, पण आता पैशावर होऊ लागलं. हे कशामुळे झालं सर्व, हे औद्योगिकरणामुळे झाले ना. हे बघा किती क्रांतिकारक बदल झालेला आहे. ते समाजाचं जे काही आपण सुरुवातीला बघितलं होतं समाजाच्या परिवर्तनशील निगडीत आहे म्हणून आपण बघितलं होतं वाक्य, ते पूर्ण बघा आता किती सारा बदल झाला आहे बघा. त्याच्यानंतर बघा त्यासाठी दलालाचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. दलालाचा आता स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. आर्थिक विनिमयासाठी बँकाची निर्मिती झाली. जे काही आर्थिक जे पैसा आहे आपला पैसा ठेवण्यासाठी पण पैशाचा व्यवहार करण्यासाठी बँकाची सुद्धा निर्मिती झाली. व्यापारी संज्ञापनाची नवी तंत्रे पुढे आली. बघा व्यापारी संज्ञापनाची पण तंत्रे पुढे आली. बघा हे सर्व जे काही मानवामध्ये फरक झालं कशामुळे झाले, हे औद्योगिकरणामुळे झालं. मानवामध्ये जेव्हा मानवासाठी जेव्हा यंत्र निर्माण झाली त्याच्यामध्ये किती सारा बदल झाला. व्यापारामध्ये खूप उत्पादन आल्यामुळे माणसामध्ये हे सारं बदल झालेले आहे मित्रांनो. व्यवस्थित बघा तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून बघा. हे सर्व गोष्टी पाठ करण्याऐवजी समजून घेऊन लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी सोपं जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर बघा टेलिफोनपासून संगणकापर्यंत यांत्रिक साधनाचा वापर होऊ लागला. माल खपवण्यासाठी त्यांची जाहिरात करण्याचे तंत्र वेगाने विकसित झाले. जे काही माल विकण्यासाठी जाहिरात करण्याचे सुद्धा तंत्र विकसित झाले. मालाची वाहतूक करण्यासाठी वाफेवर व डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे, मोटार, जहाजे इत्यादी साधनाचा वापर होऊ लागला. आता माल वाहण्यासाठी पण साधने आली. रेल्वेद्वारे आपण माल नेऊ लागलो, मोटारवर सोबत जहाजावर सुद्धा माल नेऊ लागलो आपण. त्याच्यानंतर बघा व्यापारपेठा व बाजारपेठाची शहरे उद्यास येऊ लागली. कामगार वर्ग, व्यापारी, दलाल याच्या वसाहती निर्माण झाल्या. या प्रक्रियेतून पुढे औद्योगिक शहराची निर्मिती झाली. हे सर्व जे काही बदल झाला त्याच्यावरून औद्योगिक शहराची सुद्धा निर्मिती झाली मित्रांनो. बघा व्यवस्थित स्टोरी समजण्यासारखं लक्षात ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा औद्योगिकरण म्हणजे समाजातील उत्पादन व्यवस्थेतील म्हणजेच अर्थव्यवस्थेतील परिवर्तन होय. आता डायरेक्ट आपल्याला वाक्य कोणतं दिलं बघा इथं, हे सर्व माहिती घेतल्यानंतर औद्योगिकरण म्हणजे समाजातील उत्पादन व्यवस्थेतील म्हणजेच अर्थव्यवस्थेतील परिवर्तन होय. बघा अर्थव्यवस्थेतील परिवर्तनच आहे हे एक औद्योगिकरण. त्याच्यानंतर बघा असे असले तरी औद्योगिकरणामुळे निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या रचना व कार्य यांच्यामध्ये परिवर्तन घडून येते. म्हणून औद्योगिकरणाचा सामाजिक परिवर्तन घडून आणणारा एक घटक म्हणून विचार करावा लागतो. समजला असेल तुम्हाला. आता व्यवस्थित रिपीट बघा, मी जे काही वाचलं ते तुम्हाला समजून जाईल. एखाद्या समाजात औद्योगिकरण होऊ लागले की त्या समाजातील सामाजिक संस्थांच्या पारंपरिक रचनामध्ये काही बदल होतात व परिणामी समाजाच्या संरचनेचे एकंदर पारंपरिक स्वरूप बदलून त्यास एक नवीन औद्योगिक समाजाचे स्वरूप प्राप्त होते. औद्योगिक समाजातील कुटुंब, विवाह, धर्म, सामाजिक
स्तरीकरण, शिक्षण इत्यादी सामाजिक संस्थांचे स्वरूप तसेच त्या समाजाच्या संस्कृतीचे म्हणजेच मूल्य नियमने श्रद्धा, सामाजिक अभिवृद्धी यांचे स्वरूप त्यांच्या पारंपरिक समाजरचनेतील स्वरूपाहून भिन्न असते. बघा, औद्योगिकरणामुळे एवढं सारं याच्यामध्ये फरक झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे आधुनिक काळातील सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप पारंपरिक समाजरचनेकडून औद्योगिक समाजरचनेकडे होत असते. बघा, आधुनिक काळातील सामाजिक परिवर्तन जे स्वरूप आहे ते पारंपरिक समाजरचनेकडून औद्योगिक समाजरचनेकडे होत असते. त्याच्यानंतर बघा, औद्योगिकरणापूर्वी व्यापार करणारी ठराविक घराणी असत. आता औद्योगिकरणापूर्वी जे काही व्यापार करायचं होतं ते ठराविक घराणी होती. त्याच्यानंतर तसेच विशिष्ट वस्तूचे उत्पादन करणारा वर्ग अथवा जात होती. एखादं जर वस्तू आहे विकायचं आहे त्यासाठी एक विशिष्ट जात होती, त्याच्यानंतर ते वर्ग होता ते विकण्यासाठी. त्यामुळे बघा, त्यामुळे ह्या वर्गाची किंवा जातीची मक्तेदारी असेल ती वंश परंपरेने एखाद्या घराण्याशी निगडीत असे. बघा, आता ते जे काही जात आहे, जे काही वर्ग आहे तो वंश परंपरेनेच आहे, त्यांचं सर्व वंश तेच काम करत होता पहिलं औद्योगिकरणापूर्वी. पण आता थोडं बदल होत गेला आहे. बघा, काय झालं आहे बदल आपण बघूया. या संख्यात्मक रचनेला औद्योगिक अर्थव्यवस्थेमुळे प्रथमच छेद दिला आहे. हे जे काही औद्योगिक अर्थव्यवस्था आली त्याच्यामध्ये हे जे परंपरा होती त्याच्यामध्ये छेद झाला निर्माण. त्याच्यानंतर आता कुठल्याही जाती वर्गातील व्यक्ती तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्याच्या जोरावर कोणत्याही प्रकारचे उत्पादन व व्यापार करण्यास पुढे येऊ लागला. आता कोणत्याही जातीचा, कोणत्याही वर्गाचा व्यक्ती तांत्रिकचं जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याच्या जोरावर कोणताही उत्पादन घेऊ लागला, व्यापार सुद्धा करू लागला. उत्पादन व व्यापारातील पारंपरिक घराणेशाही जाऊन मालक व कामगार असे व्यापक वर्ग निर्माण झाले. बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे, तुम्ही चांगलं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या प्रत्येक गोष्ट. इथं आपण व्हिडिओला स्टॉप करूया. त्याच्यानंतर जे भारतातील औद्योगिकरणाचा विकास आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला समजलेच असेल आता औद्योगिकरणामुळे समाजामध्ये, देशामध्ये काय बदल झाले आहेत ते टोटल या व्हिडिओमध्ये आपण बघितलोच आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू भारतीय औद्योगिकरणाचा विकास. हे पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. भारतामध्ये औद्योगिकरणाचा काय विकास झाला आहे त्याच्यामध्ये खूप सारे पॉईंट दिलेले असतात. त्याच्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ डबल बघायचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये डाऊट पण तुम्ही विचारू शकता. आणि अजून एक गोष्ट, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.